मित्रांनो, चॉकलेट इतके चविष्ट असते की आपण ते खाताना बोटे चाटत राहतो. पण तुम्ही कधी विचार केला आहे का की कारखान्यात कडू कोको पावडरपासून गोड चॉकलेट बार कसे बनवले जातात? शेवटी या चॉकलेटमध्ये असे काय जोडले जाते ज्यामुळे ते इतके चविष्ट बनते? आणि एकदा आपण ते खायला सुरुवात केली की आपले हात थांबू शकत नाहीत. आणि सर्वप्रथम तोंडाला पाणी आणणाऱ्या चॉकलेटबद्दल बोलूया. कारखान्याच्या मेसमध्ये ते चॉकलेट कसे बनवले जाते? चॉकलेट बनवण्याची संपूर्ण प्रक्रिया कोकोपासून सुरू होते. कोको फार्ममधून कोकोच्या झाडावरील मोठी कोको फळे पूर्णपणे पिकल्यावर ती झाडावरून तोडली जातात. नंतर ते मधून 2 तुकडे केले जातात आणि त्यांच्या बिया काढून एका मोठ्या पात्रात गोळा केल्या जातात. आता तुमच्या मनात असा प्रश्न येत असेल की हे बिया पांढरे आहेत पण चॉकलेट तपकिरी रंगाचे आहे. तर आम्ही तुम्हाला सांगतो की यासाठी ते कोक्युबन्स फॉर्मेशन नावाच्या प्रोसेसरमधून जाते, ज्यामध्ये हे लाकडापासून बनवलेल्या एका खास फॉर्मॅट बॉक्समध्ये ठेवले जातात आणि केळीच्या पानांनी झाकले जातात आणि 3 ते 9 दिवसांसाठी सोडले जातात, ज्यामुळे या बियांमध्ये असलेले बॅक्टेरिया मरतात आणि त्यावरील पांढरा लगदा देखील सुकतो आणि खराब रंग घेतो. आता हे व्हिडिओ एका मोठ्या भांड्यात ठेवून उन्हात वाळवले जातात जेणेकरून त्यातील ओलावा सुकून जाईल आणि त्यांना बुरशी आणि बॅक्टेरियापासून संरक्षण मिळेल. आता हे डबे ट्रकमध्ये भरले जातात आणि कारखान्यांमध्ये पाठवले जातात जिथे ते चॉकलेट बनवले जातील. या कारखान्यांमध्ये डब्यांची गुणवत्ता प्रथम तपासली जाते आणि मग ते या मोठ्या सिलेंडरमध्ये प्रोसेसरमध्ये भाजण्यासाठी पाठवले जाते. गरजेनुसार ते 30 मिनिटे ते 2 तास गरम केले जाते, ज्यामुळे त्यातील ओलावा पूर्णपणे काढून टाकला जातो आणि त्यात असलेल्या सुमारे 300 रसायनांमधील अभिक्रियेमुळे त्याचा रंग गडद तपकिरी होतो. त्यानंतर त्यांना एका स्वयंचलित मशीनमध्ये ठेवले जाते, जे त्यांची साले काढून हवेच्या मदतीने फेकून देते. आता हे वाळलेले बियाणे एका दळण्याच्या यंत्रात बारीक करून कोकोआ पेस्ट म्हणून ओळखली जाणारी पेस्ट बनवली जाते. त्यानंतर ही पेस्ट प्रेशर मशीनमध्ये टाकली जाते आणि त्यावर भरपूर बल लावले जाते, ज्यामुळे पेस्टपासून मोठ्या प्रमाणात कण वेगळे होतात, ज्याला कोको बटर असेही म्हणतात. द्रव वेगळे केल्यामुळे मशीनमध्ये कोकोचे घन पदार्थ तयार होतात, जे नंतर हातोड्याच्या मदतीने तोडले जाते आणि मशीनमध्ये टाकले जाते आणि त्यावर कवच तयार केले जाते, ज्यापासून कोको पावडर तयार केली जाते. आता हे कोको पावडर चॉकलेट बनवण्यासाठी मोठ्या मिश्रणात मिसळले जाते. आधी वेगळे केलेले कोको बटर पुन्हा एकत्र केले जाते आणि बराच वेळ मिसळले जाते. हे प्रोसेसर, याला कोचिंग म्हणतात, जे तुम्हाला कोणत्या प्रकारच्या चॉकलेटची आवश्यकता आहे यावर अवलंबून काही तासांपासून ते अनेक दिवसांपर्यंत टिकू शकते. आता हे चॉकलेट अंतिम प्रोसेसरमधून जाते, त्यानंतर चॉकलेट अनेक वेळा उकळले जाते आणि थंड केले जाते, ज्यामुळे चॉकलेटला एक परिपूर्ण सुसंगतता मिळते आणि ते मऊ होते. अशा प्रकारे डार्क चॉकलेट तयार केले जाते, जे थेट साच्यात टाकले जाते आणि त्याला आकार दिला जातो. ते खूप कडू आहे पण जगभरात डार्क चॉकलेटचे चाहते खूप आहेत. तथापि आजकाल बाजारात अनेक गोड चॉकलेट देखील उपलब्ध आहेत. बनवण्यासाठी एसी प्रोसेसरमध्ये चॉकलेट द्रव आणि दुधाची पावडर घाला. साखर आणि व्हॅनिला पावडर मिसळले जाते आणि गोड चॉकलेट तयार होईपर्यंत बराच वेळ ढवळले जाते. त्यानंतर हे चॉकलेट द्रव पुढील मशीनमध्ये जाते, जिथून वेगवेगळे चॉकलेट बार साच्यात ओतले जातात आणि थंड केले जातात. आणि अशा प्रकारे आमचे आवडते चॉकलेट तयार होते, जे पॅक करून बाजारात विक्रीसाठी पाठवले जाते. आरोग्य फायदे मिळावेत म्हणून मानवांनी 5300 वर्षांपूर्वी डार्क चॉकलेट खाण्यास सुरुवात केली होती. पण काळानुसार चॉकलेटची लोकप्रियता इतकी वाढली की आज जवळजवळ प्रत्येक व्यक्ती चॉकलेट खातो आणि दरवर्षी जगभरात वेगवेगळ्या चवींचे 4.5 दशलक्ष टन चॉकलेट विकले जाते. बरं, तुमचे आवडते चॉकलेट कोणते आहे ते आम्हाला कमेंटमध्ये सांगा. कृपया आम्हाला कमेंटमध्ये कळवा. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा आणि असेच मनोरंजक व्हिडिओ पाहत राहण्यासाठी कृपया आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि जवळची घंटा वाजवा.